जो फक्त काव काव करत असतो, काहीच करत नसतो. रुचिता फक्त आवाज आहे. फक्त आवाज. फक्त आवाज, बाकी काहीच नाही. माझ्यासाठी सगळ्याच गोष्टी नवीन आहेत. बरोबर. टेलिव्हिजन, रियालिटी शो हे सगळं नवीन आहे माझ्यासाठी. बट कर्कश आवाज तुम्ही बोलाल की त्याचा त्रास होतो, हा. तर एक रुचिता आहे आणि एक तन्वी आहे. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. बिग बॉस आपल्या भेटीला आला आहे आणि बिग बॉसमध्ये खरंच खूप सुंदर सुंदर असे कंटेस्टंट आले आहेत. दर विकेंडला एखादा कंटेस्टंट बाहेर पडतो, त्याचं स्वप्न कुठेतरी थांबतं, पण ते थांबत नाही, तर एक नवीन प्रवासाची सुरुवात होते. अशाच एका नवीन प्रवासाची सुरुवात झालेला ओंकार आज माझ्यासोबत आहे. सगळ्यात ओंकार, खरंच खूप भारी वाटतं बिग बॉसच्या घरामध्ये तुला बघून सुद्धा. जे सुरुवातीला असं आम्हाला सुद्धा दिसत होतं आणि बिग बॉस सुद्धा बोलले की ओंकार तुम्ही कुठेतरी सुरुवातीला दिसत नव्हतं, पण त्याच्यानंतर जो तो स्पार्क घेतलास, त्याच्यानंतर जी गाडी तुझी घेरला पडली ती खरंच खूप उल्लेखनीय आहे. मला त्याचबद्दल विचारायला आवडेल की 10 वेगळ्या प्रकारची माणसं, 10 वेगळ्या प्रकारच्या माणसांचा जो वेगळ्या प्रकारचा स्वभाव, बरोबर. या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही कुठेतरी ओंकारला बघत होतो की त्याला कुठेतरी थोडा वेळ लागत होता सगळ्या गोष्टी मॅनेज करायला, पण नंतर नंतर त्याने खरंच खूप सुंदर अशा मॅनेज सुद्धा केल्या. काय सांगशील एकंदरीत आतापर्यंत नॉस्टेलच्या होतो पाठी वळून बघताना की मी सुरुवात जरी 4 आठवड्याचा माझा प्रवास असला तरी मी खूप काही घेऊन आलो, काय सांगशील त्याबद्दल? नक्कीच खूप साऱ्या गोष्टी आठवणी आहेत घराच्या. आणि गेम बद्दल विचारलं, जसं तुम्ही बोललात मी स्लो स्टार्ट केली आहे. माझ्यासाठी सगळ्याच गोष्टी नवीन आहेत. बरोबर. टेलिव्हिजन, रियालिटी शो हे सगळं नवीन आहे माझ्यासाठी. आणि ही सगळी जी आतमध्ये लोक होती ते पण नवीन होती. लाईक मी कधी सेलिब्रिटी लोकांसोबत किंवा बसणं उठणं बरोबर. किंवा असं काहीच बरोबर. माझं नव्हतं. माझी एक सिम्पल लाईफस्टाईल होती. जॉबला जाणं, 10 to 7 जॉब करणं, परत घरी येणं, तीच लाईफस्टाईल होती माझी. पण एक थोडासा चेंज आणि मी लवकर पिकअप घेत होतो माझ्या हिशोबाने. जसं मी स्लो होतो आधी, लाईक पहिला मी स्टार्ट खूप स्लो घेतला होता, नंतर मी पिकअप घेतलं होतं. बट मला असं वाटतं कुठेतरी की अजून मी थोडं लवकर स्टार्ट केलं असतं तर आता मी घरामध्ये असतो. बरोबर बरोबर बरोबर. बट चांगला एक्सपिरियन्स होता. बऱ्याचशा गोष्टी, आठवणी, एक्सपिरियन्स नवीन नवीन घेऊन आलोय मी. बॉन्डिंग आहे घरात लोकांशी, नवीन नवीन लोकांशी बॉन्डिंग आहे, तर खूप छान वाटलं मला घरामध्ये. मग आता बॉन्डिंग बद्दलच तुला विचारायला आवडेल की एक टास्क होता, ज्या टास्कमध्ये आपल्याला नॉमिनेट करण्यापेक्षा मिस्टर इंडिया असं खेळायचं होतं, हा. ज्याच्यामध्ये आयुषने तुला मिस्टर इंडिया म्हणून पुढे घेतलेलं. हा. पण त्यानंतर तुझ्या डोळ्यामधून पाणी सुद्धा आलेलं, कारण का आयुष हा माझा पहिला मित्र होता. राईट. आता पण ते नॉमिनेशन टास्क नॉमिनेशन आता घरातून निघताना सुद्धा आयुष सोबत आणि आता पुढे सुद्धा आयुष सोबत मैत्री कशीच असणार आहे की काय त्याच्यामध्ये फरक पडणार आमची आहे? मैत्री खूप स्ट्रॉंग आहे. वा. आणि थोडंसं झालं होतं नॉमिनेशनसाठी. त्याने गेमसाठी ते केलं होतं. तो बोललाय मला की हे गेम आहे, बरोबर. गेम सारखं बघ. बरोबर. मी बोललो काही गोष्टीमध्ये ऍग्री नव्हतो मी, पण मी बोललो ठीक आहे, हा. आता तू केलंयस तर ठीक आहे. पण आम्ही ते फ्रेंडशिप परत स्टार्ट केली आहे. हा. थोडंसं मध्ये होतच बरोबर बरोबर. मैत्रीमध्ये जर असं नसलं तर काय फायदा असा? राईट राईट. एक स्ट्रॉंग फ्रेंडशिप मध्ये काही ना काहीतरी होतं. बरोबर. आणि नंतर ते आम्ही सॉर्ट पण केल्या आहेत गोष्टी बऱ्याचशा. आणि तो खूप रडत होता जेव्हा मी बाहेर निघालो बरोबर, होतो. बरोबर. मी रडत नव्हतो, पण माझ्यामध्ये असता तो रडत होता. येस. पण ठीक आहे, आमची फ्रेंडशिप तुम्हाला बाहेरही बघायला भेटेल आणि आतमध्ये तुम्ही बघितलीच आहे. नक्कीच नक्कीच. बिग बॉसच्या घरातला आतापर्यंतचा प्रवास, जसं सुरुवातीला बोललास की खूप काही आठवणी मी घेऊन आलोय. Right. मला ओंकारला विचारायला आवडेल, एक माणूस म्हणून ओंकार अशा कोणती गोष्ट स्वतःबद्दल शिकलाय किंवा त्याला स्वतःबद्दल जाणवलं की अरे मी असं सुद्धा करू शकतो, की माझ्यामध्ये ही सुद्धा खूबी होती जी मला बिग बॉसच्या घरामध्ये आल्यावर कळेल, ते काय असेल? ऐकून घ्यायची. सगळ्यात महत्त्वाचं हे ज्या पद्धतीने तू कबूल केलास ना ऐकून घ्यायचं, ते मला आवडलं. येस. तर मी बाहेर बेसिकली कोणाचं ऐकून घेत नाही. हा. तर तिकडे जाऊन मी भरपूर जणांचं ऐकून घेतलंय. किचकिच खूप ऐकली आहे. बरोबर बरोबर. तर ऐकून घ्यायचं मी शिकलोय घरामध्ये जाऊन. नक्कीच. तो संयम आला असं बोलू शकतो, तो ठेराव आला कुठे? हा, संयम भरपूर आलाय. एक कॅपॅसिटी आली ऐकण्याची. बरोबर. आधी एवढी कॅपॅसिटी नव्हती माझी ऐकण्याची. लगेच मी रिॲक्ट करून काही ना काहीतरी तोडफोड करायचो. पण खूप ऐकायची कॅपॅसिटी वाढली आहे घरामध्ये जाऊन. ते पण या लेवलला ऐकणं म्हणजे खूप बरोबर tough आहे. बरोबर. नक्कीच नक्कीच. बरं, तर हे सगळं होत असताना ना काही कंटेस्टंट, मी टोळीबद्दल असं नाही बोलत आहे, हा शब्द मी नाही वापरत आहे, पण राईट. घर हे तुमचं होतं, घरामध्ये सगळेच जण एकमेकांसोबत मित्रमंडळी होते, प्रत्येकाचा ग्रुप वगैरे पुढची गोष्ट. पण असं सुद्धा होतं ना कधी कधी की घरामध्ये असे सुद्धा काही कंटेस्टंट आहेत ज्यांचा आवाज ना भयंकर कर्कश असा आहे. राईट. काय सांगशील, जेवढा आम्ही टीव्हीवर बघितलं त्याच्यानंतर सुद्धा त्या व्यक्तींसोबत तू जाऊन स्वतः बोलायला गेलास का, किंवा तुझं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? सो भांडणामध्ये बेसिकली सगळ्यांचा आवाज वर जातोच. नक्कीच. भांडणामध्ये एक पिचवर एक लेवलला जाऊन बोलावं लागतंच. हा. बट कर्कश आवाज तुम्ही बोलाल की त्याचा त्रास होतो, हा. तर एक रुचिता आहे आणि एक तन्वी आहे. हे दोघांचे आवाज खूप टॉपला जायचे बोलताना. बरोबर. भांडणं घरामध्ये सगळेच करायचे, आम्ही पण करायचो. बट आम्ही आमचा तो आवाज आणि तो पिच नव्हता बोलायचा. बरोबर. आणि मला असं वाटतं की थोडंसं दोघींनी रिस्पेक्टफुल झालं पाहिजे. ते सिनियर्स आहेत, नक्कीच. तुम्ही बोला त्यांच्याशी, भांडणा काहीच प्रॉब्लेम नाहीये, बट थोडीशी रिस्पेक्ट मेंटेन करा, एवढंच आहे. आणि तन्वीशी मी बोलतो आणि ऋषिताशी पण मी बोलतो. बट जेव्हा ते शांत असतात तेव्हा ते नॉर्मल असतात.
मग जेव्हा राग येतो तेव्हा तो हा, पारा हा, चढतो हा. तो एकदम एक्स्ट्रीम असतो. नक्कीच नक्कीच. हा. तर मी मला त्या रुचिताबद्दलच्याच वक्तव्याबद्दल हम्म. एक ओंकार म्हणून सामान्य व्यक्ती म्हणून मला तुला विचारायला आवडेल की दीपाली ताईला तिने जो शब्द वापरला हा. तो शब्द एक ओंकारला सामान्य व्यक्ती म्हणून त्या गोष्टीकडे तू कसं रिॲक्ट करतोस, काय सांगशील त्याबद्दल? सामान्य व्यक्ती म्हणून पण आणि बिग बॉसचा प्लेअर म्हणून पण किंवा कुणी असू दे ओंकार, तर मला ते वाईटच, मला ते चांगलं नाही वाटत की कुठला लाईक ज्युनियर आर्टिस्ट किंवा एक सिनियर बद्दल असं बोलतोय. बरोबर. की सगळे जसं बोलतात बिग बॉसच्या घरात जेव्हा जातात सगळे सिमिलर आहेत, बट आपण कुठेतरी एजचा मान ठेवला पाहिजे समोरच्याचा, नक्कीच. किंवा त्याची जे केलंय लाईफ मध्ये त्याचा एक रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. आपण भांडू शकतो त्याच्याबरोबर, एक नॉर्मल पिच ठेवून एक नॉर्मल लँग्वेज ठेवून आपण भांडू शकतो त्याच्याबरोबर, काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त त्या लेवलला जाणं आणि ती भाषा युज करणं मला कुठेतरी पटत नाही. असं ओंकार पण आणि एक कंटेस्टंट म्हणून पण किंवा कोणी. नक्कीच नक्कीच नक्कीच. बिग बॉसचं ना घर बघितलं खरं, बिग बॉसच्या घरामध्ये ना खूप चांगल्या पद्धतीने जंगल थीम आहे असं बोललं, कारण एका घरामध्ये प्रत्येक एका भिंतीवर वेगळे प्राणी वगैरे आहेत. मला त्यालाच अनुसरून तुला विचारायला आवडेल, मी काही प्राण्यांची नावं तुला घेईन. चालेल. ते प्राण्यांची पर्सनॅलिटी कोणा घरामध्ये कोणाचं राखायचं असं मला विचारायला आम्ही घरात पण केलंय. घरात पण केलाय का? क्या बात आहे. चला आता मग टेलिव्हिजनवर सुद्धा आमच्या जनसाठी सुद्धा होत्या. बरं, तर सगळ्यात पहिला प्राणी कावळा, जो फक्त काव करत असतो, काहीच करत नसतो. रुचिता फक्त आवाज आहे, फक्त आवाज. फक्त आवाज, बाकी काहीच नाही. टास्कमध्ये पण ती नेहमी बोलते की मी प्लेअर आहे किंवा हे करते, बट ती कधी एक परफेक्ट टास्क परफॉर्म करणार कधीच दिसलं नाही. तोडफोड करणं किंवा ती बोलते नेहमी की मी खेळाडू आहे किंवा हे आहे. तर बॉलचा टास्क होता, ज्या बॉल मारायचा होता, बरोबर. तीनही नेम तिचे लागले नाहीत कशामध्ये, तर तिने प्लेअर नाही वाटत कुठेतरी, फक्त काव फक्त काव. फक्त काव. बरं, तर एक रेडा असतो ना जो फक्त मारण्यासाठी तयार असतो, मारकोटा म्हणजे काहीच ना, फक्त त्याला एकच असतं की मला मारायचं समोरच्याला किंवा काय करायचं, तसं कोण असेल? रोशन मला वाटतो, किंवा प्लॅन नाही वाटत, फक्त शिंगा मारायच्यात म्हणून मारायच्यात, बाकी समोर आला त्याला उडवलं एवढंच आहे. बाकी गेम प्लॅन किंवा टार्गेट करणं किंवा समजून घेऊन खेळणं असं मला कुठे वाटत नाही त्याच्यासाठी. कोकिळा, चांगला आवाज, प्राजक्ता हे ऑब्वियसच आहे. हे ऑब्वियस आहे. आम्ही खूप गाणी ऐकलेत प्राजक्ताच्या घरामध्ये, काही गाणी कट पण झाली असतील, बट आम्ही, तिचा आवाज खूप छान आहे, खरंच खूप छान आहे. आम्ही फर्स्ट डेज ती गाणं गात होती निंबोनीच्या झाडामागे, आम्ही सगळे झोपून गेलो तसं तिथे गाणं ऐकतच. पोपट कोण असेल घरामध्ये? त्याचं असतं ना की बाबा तो फक्त मिठू मिठू करतो, मग ओंकारच्या बाजूला जाऊन मिठू मिठू किंवा रुचिताच्या बाजूला जाऊन मिठू मिठू गोड गोड बोलायचं काम करतो, पण गोड गोड बोलायचं काम करतो तिकडे विशाल. विशाल समोरून गोड बोलतो, पण मागून काय करतो त्याचा गेम वेगळाच चालू आहे. फक्त सगळ्यांना कन्व्हिन्स करणं किंवा गेम साठी युज करणं त्याला बरोबर माहितीये, म्हणून सगळ्यांशी गोड गोड बोलून राहतो. अच्छा, हत्ती आणि सिंह हे असेल तर कोण असेल? हत्तीचा स्वभाव म्हणजे, मी तर हत्ती म्हणजे मला असं वाटतं की हत्ती म्हणजे एकदम असा स्लो, आरामात, तुम्हाला जे करायचं करा, मी माझं चालत राहणार, असं कोण आहे घरामध्ये? हत्ती मला वाटतं आयुष आहे. त्याचं कशामध्ये हात नसतो, तो जे होतंय ते होऊ दे. कॅप्टन्सी मध्ये पण त्याने बऱ्याचशा गोष्टी केल्या आहेत, बरोबर, खूप स्वीट राहून केल्या आहेत. तर कुठेतरी मला वाटतं हत्तीच्या त्यांनी युज केला पाहिजे होता, मला एक भिडायला. हत्ती भिडतो पण समोर जाऊन, तो त्यांनी भिडायचा प्रयत्न केला पाहिजे होता. खूप त्याला चांगला चान्स होता कॅप्टन होता म्हणून, बट ठीक आहे, त्याचा स्वभावच आहे स्वीट बॉयचा, ते काय करू शकत नाही त्याला. आणि सिंह असेल तर सिंह कोणाला देशील तो? सिंह काय करतो? सिंह म्हणजे असं बोलतात की जंगलाचा राजा हा सिंह असतो असं बोलतात, पण वाघापेक्षा त्याला नेतृत्व कमीच असतं एका अर्थी बघायला गेलं तर. आपण सुद्धा बघतो दरवेळेला सिंह असं मला पण वाटत नाही घरामध्ये आहे, की कोणच घर रूल करत नाहीये. विशाल आपली टोळी मॅनेज करतो, तन्वी तिचा तो ग्रुप बनवून आहे, सगळे आपल्या आपल्या ठिकाणी मॅनेज करतात गोष्टी, पण असं कोण लीड करतंय? बरोबर. सिंह मला वाटतं बिग बॉसच असतील स्वतः, ते स्वतः सगळ्या गोष्टी मॅनेज करतात. बरोबर, तेच आहे. मला तेच तुला विचारायला, जसं तू आता बोललास की एका प्राण्याचं नाव तू विशालला घेतलंस, पण जाता आता विशालने तुला हक केला, विशालने तुझ्या नावाची दिली आणि विशाल स्वतः तुला बोलला की खूप पोटेन्शियल आहे तुझ्यामध्ये. हाच विशाल जेव्हा ओंकारला घरामध्ये आम्हाला भेटताना दिसायचा, तेव्हा ओंकारच्या मनामध्ये संभ्रम यायचा, अरे हा असा काय बोलतोय, एका टायमाला तो चांगला बोलतो ना, एका टायमाला अचानक कसं काय होतं, काय सांगशील त्याबद्दल? तर बेसिकली गेमच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी प्लॅन करतो. आता कोणाशी गोड बोलायचं किंवा आता कोणाशी भांडायचंय, तर जसं की फर्स्ट टास्क मध्ये झालं होतं, आमच्या दोघांची भांडणं झाली होती. बरोबर. तर कुठेतरी तो पण हर्ट झाला होता, त्या गोष्टी मी फेकल्या, त्यांनी माझा गळा दाबला होता, मी पण हर्ट झालो होतो. बट ओव्हर द टाइम, म्हणजे 2 वीक तर झाले, मी त्याच्याशी 1 वीक तर बोललो नाही, दुसरा वीक पण नाही बोललो, तर आमचं बोलणं जास्त झालं नाही. पण जेव्हा बँडमध्ये आम्ही आलो, आम्ही बोलायला लागलो तिकडे, आमच्या बऱ्याचशा गोष्टी मॅच झाल्या. आमचं डाएट, आम्ही दोघं जिम फ्रीक आहेत, आम्ही दोघं वर्कआउट करायला लागलो एकत्र, तर बऱ्याचशा गोष्टी आम्ही सॉर्ट आउट केल्या. आणि मला असं वाटतं की तो आहे चांगला पर्सन आहे,
बाकीच्यांपेक्षा तरी तोंडावरती बोलणारा असं वाटतो मला. वा. पण तो कुठेतरी ते गेमसाठी त्याला पिचिंग करावीच लागते, नो डाऊट. पण तो ऍज अ पर्सन खूप छान आहे. आम्ही बऱ्याचशा बाहेरच्या गोष्टी पण केल्या, छान आहे तो. असं काय इश्यू नाहीये बाहेर येऊन त्याच्यासोबत काहीच नाही. जे मी आता आधी बोललो ना की मी टोळी म्हणून हा शब्द नाही वापरणार, कारण का घरामध्ये सगळे तुम्ही सेम, जसं तू सुद्धा बोललास की बिग बॉसच्या घरामध्ये आलेला प्रत्येक कंटेस्टंट हा सिमिलर Yes, असतो. yes, yes. तर आता जेवढे घरामध्ये आहेत हा. तर त्या सगळ्यांपैकी ओंकारला जर मनापासून कोणाला आवडत असेल किंवा मी बाहेर आलो मला काही हरकत नाही, पण हा अभिनेता किंवा ही अभिनेत्री किंवा हा कंटेस्टंटच्या हातामध्ये मला बिग बॉसची ट्रॉफी बघायची आहे, तसं कोण असेल? बिग बॉसची ट्रॉफी मला असं वाटतं की किंवा असं पण मी तुला विचारेन की असं तुला कोण वाटतं की नाही बाबा ह्या कंटेस्टंट मध्ये ऍक्च्युअली काय पोटेन्शियल आहे, जो बिग बॉसची ट्रॉफीचा खरा हकदार आहे, काय सांगेल? खरा हकदार नाही बोलू शकत मी, बट बेसिकली आयुष मला वाटतो त्यामध्ये पोटेन्शियल आहे, बरोबर. बट तो कुठेतरी लॅक करतोय. त्याच्यावरती त्याला काम केलं पाहिजे. त्याला एक जर आम्ही दोघं नॉमिनेटेड होतो, बरोबर, दोन्ही होय. आम्ही दोघं अनसेफ होतो, आम्हा दोघांमधूनच मी गेलोय, तर त्याला पण कुठेतरी प्रेशर आहे. कारण जर दोन मित्र समोर येऊ शकतात तसं एकमेकांसोबत. म्हणजे काय झालं की दोघांचं नॉमिनेटेड होणार, जसं भाऊ बोलले की तुम्ही दोघंही निघाले असतात, हो हो. तर जसं की त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे करण्याचा, बट तो कुठेतरी परत त्याची गाडी वर जाते, एकदा परत खाली येतो, परत वर जाते. तर त्याने तो पिच वरचा मेंटेन केला पाहिजे. आणि कुठे जिकडे ॲग्रेशन दाखवलं पाहिजे तिकडे असतं ॲग्रेशन दाखवायचं, पण तिकडे तो काम राहतो. तर या सगळ्या गोष्टी त्याने मॅनेज केल्या पाहिजे, तर तो ट्रॉफी पर्यंत पोहोचेल नक्कीच. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही मित्रवणींना जसं मी सुरुवातीला बोललो की ना एक नवीन प्रवास सुरू झालाय, हा. कारण का दरवेळेच असतं की जरी घरातून बाहेर निघाला तरी घरातून बाहेर गेल्यानंतर सुद्धा एक वेगळं वळण येतं, Right. एक वेगळी जर्नी सुरू होते. Right. ओंकार तुझी एक नवीन जर्नी आता सुरू होणार आहे हे बोलायला काहीच हरकत नाही, कारण का जसं तू बोललास ना मी आता ऐकून घ्यायला शिकलोय. हा. तर पुढे जाऊन होप सो आम्हाला ओंकार नवीन भूमिकेमधून सुद्धा बघायला नक्कीच, मिळेल, आम्हाला नक्कीच. भेटायला मिळेल. नक्कीच. तोपर्यंत धन्यवाद ओंकार, लेट्स ऑफ द गप्पा मारल्याबद्दल. Thank you आणि so much. तुला आणि तुझ्या संपूर्ण येणाऱ्या पुढच्या जर्नीला ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. मस्त वाटतं तुमच्याशी बोलून, मला खूप थँक्यू. छान वाटलं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.